पाहिजेत. आपण बघतोय की भारतीय सैन्याने एअर स्ट्राईक करून जे ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून जे पाकिस्तानमध्ये जे दहशतवाद्यांचे आतंकवाद्यांचे जे आड्डे होते तर ते उद्ध्वस्त करण्याचं काम भारत सरकारच्या माध्यमातून भारतीय सैन्याने केलेलं आहे. मी सर्वप्रथम भारतीय सैन्याचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो, अभिनंदन करतो. आणि पाकिस्तान आपण बघतोय की मागच्या अनेक वर्षांपासून कांगावा करतो की आम्ही आमच्या आता पण आपण बघितलं असेल की त्यांच्या जो कोण तो त्यांचा आर्मीचा जो व्यक्ती होता त्याने जो प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्याच्यामध्ये सांगितलं की आमच्या सामान्य नागरिकांना मारलं, लहान मुलं याच्यामध्ये गेली. अशा पद्धतीनं हा कांगावा करण्याचा प्रयत्न पाकिस्तान मागच्या अनेक वर्षांपासून करत आहे. पण आज आपण बघतोय की हा नवा भारत आहे. आज आपण बघतोय की रशिया असेल, अमेरिका असेल, इस्रायल असेल आणि जगाच्या पाठीवरच्या ज्या शक्ती म्हणून जे मोठे मोठे राष्ट्र आहेत ते आज भारताच्या बाजूने उभे आहेत. आणि हा जो नवा भारत आहे तर आपण बघतोय की संपूर्ण देशातून हा पहलगामचा जो हल्ला झाला त्यानंतर एक आवाज उठला की खून से तिलक करो गोलियों से आरती. तर अशा पद्धतीनं भारतीय जी जनभावना होती तर ही जनभावना खऱ्या अर्थानं आज कुठंतरी ह्या एअर स्ट्राईकच्या माध्यमातून ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय सैन्याने पूर्ण केलेली आहे. आणि जगाला एक मेसेज दिलेला आहे की जी नारी शक्ती आहे, जी सोफिया कुरेशी आणि व्योमिका सिंग तर ह्यांनी ज्या पद्धतीनं त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि आपण जगाच्या याच्यावरती आपण एक जगाला मेसेज दिलेला आहे की तुम्ही ज्या पद्धतीनं आमच्या सर्वसामान्य महिलांचं सिंदूर पुसण्याचं काम केलं तर आमच्या सिंदूर लावलेल्या 2 महिलांनी तुमच्या पाकिस्तानमध्ये घुसून तुमच्या पाकिस्तानमधल्या ह्या जिहादी आतंकवाद्यांचे आड्डे उद्ध्वस्त करण्याचं काम आमच्या ह्या सैन्यातल्या ह्या 2 आदिशक्तींनी केलेलं आहे. आणि मी ह्या 2 आदिशक्तींचं भारतीय सैन्याचं आणि भारत सरकारचं अभिनंदन करतो. यापेक्षा मोठी कारवाई करणं अपेक्षित आहे किंवा एकंदरीत करायला पाहिजे? नक्कीच केली पाहिजे. पाकिस्तानमधले हे फक्त आड्डेच नाही तर हे आपण जे बघतोय की हे हाफिज सईदला ज्या पद्धतीनं पाकिस्तानी सैन्याने त्याला संरक्षण दिलेलं आहे आणि ज्या पद्धतीनं हाफिज सईद त्यांच्या एका संरक्षण कड्यामध्ये तो सुरक्षित आहे तर मला असं वाटतं की ज्या पद्धतीनं अमेरिकेनं पाकिस्तानमध्ये घुसून लादेनला मारलं तर त्याच पद्धतीनं हे हाफिज सईद सारखे जे दहशतवादी आहेत, आतंकवादी आहेत, ह्या सगळ्यांना भारत सरकारने आणि भारतीय आर्मीने पाकिस्तानमध्ये घुसून यांना ठार केलं पाहिजे. आणि नुसतं ठार करून नाही तर हे जे आतंकवादी आणि हे जिहादी शक्तींचे जे समूळ नायनाट करण्यासाठी कठोर पाऊल